धुळे शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येतेय। GS9 साठी गोकुळ देवरे महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोडाऊन क्रमांक 3 मध्ये ड्युटीवर असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश दिनकर सूर्यवंशी यांनी गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे। धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे। बंदुकीतून गोळी झाडली गेली असून ती त्याच्या डाव्या खांद्याला चाटून गेली आहे। गोळी लागल्यानंतर हेड कॉन्स्टेबल सूर्यवंशी यांनी त्यांच्या मुलाला फोन करून गोळी लागल्याची माहिती दिली। तात्काळ त्यांच्या मुलाने घटनास्थळी धाव घेतली आणि आझाद नगर पोलीस ठाण्यात संपर्क केला। पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन जखमी हवालदाराला जिल्हा रुग्णालयात दाखल केलं आणि नंतर एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले। सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे। घटनास्थळी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, LCBचे PI श्रीराम पवार, DYSP राजकुमार उपासे आणि इतर वरिष्ठ अधिकारी दाखल झाले होते। पंचनामा PSI समाधान सुरवाडे आणि कॉन्स्टेबल विजय शिरसाट यांनी केला। आत्महत्येचा प्रयत्न होता की ही एक अपघाती घटना होती हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही। या घटनेचा अधिक तपास सुरू आहे। एक पेड़ मां के नाम उपक्रमात महिला आणि विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग। कार्यकारी संपादक गोकुळ देवरे यांच्या अहवालानुसार इंदिरा महिला मंडळच्या वतीने RR परदेशी प्रायमरी स्कूल इथं इको क्लॉक फॉर्मेशन लाईफ अंतर्गत जागतिक परिवार दिनानिमित्त एक पेड़ मां के नाम या विशेष वृक्षारोपणाचं आयोजन दिनांक 29 जुलै रोजी मोठ्या उत्साहात पार पडले। या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्षा धरतीताई देवरे, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाच्या सहयोगिनी अल्फा भाभी अग्रवाल, सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर आराधना राहुल भांबरे तसेच तिरुपती शिक्षण संस्थेचे प्राचार्य विजय सिंह सिसोदिया, देवपूर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक तळेकर साहेब, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे योगेश दादा देवरे, नगरपालिका शिक्षण मंडळाचे विश्वंभर दसरवाडे आणि विविध मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात भारत मातेच्या पूजनाने करण्यात आली। त्यानंतर वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला। उपक्रमाचे आयोजन आणि विशेष सहकार्य मीरा लोकेश कुमार सरोजी यांनी केले। कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती प्रभा रामधर परदेशी यांनी केले। या उपक्रमात विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। उपस्थित महिला सहभागीत वैष्णवी गीते, निकिता मोरे, कोमल राजकुमार, दीपाली पाटील, पूजा ब्राह्मणे, मनीषा देवरे, वैशाली देवरे, दिव्या जगताप यांचा विशेष उल्लेख आहे। एक पेड़ मां के नाम या उपक्रमाने पर्यावरण आणि मातृत्व याचा सुंदर संगम साधत एक प्रेरणादायी सामाजिक संदेश दिलाय। त्यांनी आपल्याला वेळ दिली एक पेड़ मां के नाम, कारण की आपला जो शीर्षक आहे एक पेड़ मां के नाम म्हणजे वृक्ष जसा एक वटवृक्षप्रमाणे होतो आणि अनेकांना आपल्या पोटात सामावून घेतो आणि त्याचप्रमाणे आज आपण जे वृक्ष लावतो त्यांना आपण मोठं करणार आहे। आणि ह्या मागच्या वर्षी आपण इथे जे 10-15 वृक्ष लावले होते ते देवाच्या कृपेने आपले अनेक इथे बसलेले मान्यवर त्यांच्या साक्षीने लावले होते। ते सर्व योगायोगाने मॅडम सर्व जिवंत आहे, ही मोठी उपलब्धी आपल्यासाठी आहे। आणि आपण जे आज एक पेड़ मां के नाम लावतोय, मां हा जगातला एक फार मोठा शब्दच नाही, त्याच्यातच एक जग सामावलेलं असतं। कारण की आईसारखं जग कुठेच आपल्याला भेटत आहे। आपले पाप, आपले पुण्य, आपले गुन्हे सर्व जी पोटात टाकत असते, आपल्याला मार्गदर्शन देत असते, अनेक संकट आपल्यासाठी झेलत असते। अशा आईच्या नावाने आपल्याला हे आज एक सुंदर असं वृक्षारोपण केलेलं आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही मोठा बहुमूल्य वेळ दिलेला आहे। मी हृदयापासून संस्थेच्या वतीने सर्व सन्माननीय सदस्याच्या वतीने मान्यवरांचे आभार व्यक्त करते। तसेच या घाई गडबडीत आपल्याला आदरणीय अल्पताई आपल्या इथे येऊन वृक्षाचं रोपण करून गेलेले पश्चिम पोलीस स्टेशनचे फडणवीस साहेब येणार होते, पण त्यांनी त्यांचे आपल्याला वरिष्ठ त्यांच्याच लेवलचे अधिकारी आपल्याला उपलब्ध करून दिले होते। आणि आपल्या माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय आपल्या धरतीताई देवरे येऊन घाईघाईत पण का असेना 2 वृक्ष आपल्यासाठी त्या लावून गेल्या। सर्व मान्यवरांचे आपण हृदयापासून आभार व्यक्त करतो आणि थोडा वेळ फक्त एवढा वेळ थांबला, थोडा वेळ थांबा आणि आपण लगेच कार्यक्रमाचा समारोप करू। पुढे आपण आपला स्पीकर आपले आदरणीय तिरुपती कॉलेजचे जे प्राध्यापक आहे, प्राचार्य आहे, आमचे बंधू आहे विजय सिंह सिसोदिया साहेब, त्यांना आपण हँडओव्हर करतो, जे देशासाठी भारत मातेसाठी सदैव झटत असतात, भगव्यासाठी ज्यांचा कायमच एक भगव्याप्रती ज्यांचा सर्वस्व अर्पण करण्याची भावना असते आणि आपले वीर शिरोमणी महाराणा प्रतापच्या कुटुंबातून ज्यांच्या वंशजातून ते येतात त्यांच्याकडे मी माझा माईक हँडओव्हर करते। धन्यवाद।